मित्रांनो नमस्कार. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र शासनाने असा एक शासन निर्णय जारी केला आहे, ज्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मानधनाबाबत मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. पण हा लाभ नेमका कोणाला मिळणार? मानधन किती मिळणार? ते कोणत्या कामासाठी मंजूर करण्यात आलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शासन निर्णयात नेमके काय नमूद केलेले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयातील प्रत्येक भाग हा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार? मानधनाची रक्कम किती आहे? त्यासाठी शासनाने कोणती तरतूद केली आहे? आणि या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा हा नेमका कोणाला होणार आहे? याची माहिती आज आपण जाणून घेऊया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी या शासन निर्णयातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला समजून सांगणार आहे. BLO आणि BLO सुपरवायझर तसेच निवडणूक कामाशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. तर चला मग वेळ न दवडता पाहूया महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वाचा शासन निर्णय. सामान्य प्रशासन विभागाचा हा 28 जुलै 2026चा शासन निर्णय आहे. सुरुवातीला 3 महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरोघरी जाऊन सर्व मतदारांशी संपर्क साधून मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण करावयाचे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदारांच्या घरोघरी जाऊन गणनापत्रक वाटप करणे, मतदारांची गणनापत्रक भरल्यानंतर मतदारांकडून फॉर्म गोळा करणे, फॉर्मचे डिजिटायझेशन करणे इत्यादी कामे करीत आहेत. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून बिनचूक व विहित कालावधीत काम करून घेण्याकरिता, त्यांच्यावर देखरेख करण्याकरिता, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सदर कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक हे त्यांची मूळ कार्यालयीन कामे सांभाळून करीत आहेत. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक 14/7/2026च्या पत्रान्वये विशेष सखोल पुनरीक्षण करिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांना प्रत्येकी 6,000 इतके एक वेळचे मानधन मंजूर केले आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांना मानधन देण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आपण शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेऊया. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांना विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय स्तरावर कराव्या लागणाऱ्या कामाकरिता प्रत्येकी रुपये 6,000 इतके एक वेळचे मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन त्यांना देण्यात येणाऱ्या नियमित मानधनाच्या व्यतिरिक्त राहील. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागणी क्रमांक A2 लेखाशीर्ष 2015 निवडणुका 103 मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण 0001 मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाखाली सन 2026-27 या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक अ9प 438/व्यय 4 दिनांक 17/4/2026 अन्वये
निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो सांकेतांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि सांकेतांक आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासनाचा निर्णय आहे. सामान्य प्रशासन विभागाचा 28 जुलै 2026 हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.